इंडिया म्हणजे काय, नवीन जो भारत आहे का नाही, याचं फाउंडेशन करण्याकरता आलेला आहात असं समजा. का 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 आपण सांगितलं पाहिजे, बरोबर का नाही? तुम्ही म्हणाल सर न्यू इंडियाचं नक्की फाउंडेशन म्हणजे काय, तर तुम्हाला माहित आहे का, भारत हा बेरोजगारांचा देश झालेला आहे. पहा, हा माझा नाही रिपोर्ट आहे, हा सरकारी आकडा आहे. कुठला? आणि डेली मी त्याच्यामध्येच आहे, मी ट्रेनिंग घेतो त्यावेळेस त्यांना एकच सांगतो, 145 कोटी लोक असणाऱ्या देशामध्ये मित्रांनो एवढी वाईट अवस्था आहे की कमीत कमी 24 कोटी लोक बेरोजगार आहेत. आणि ह्या बेरोजगारांना कुठलीही सरकारी कंपनी नोकरी देणार नाही. का तर त्यांच्यामध्ये फक्त डिग्री आहेत, स्किल काहीच नाही. का तर स्किल काहीच नाहीये. आणि हे स्किल फक्त एक नेटवर्क इंडस्ट्री शिकवते, आणि हे इंडस्ट्री जगायला शिकवते. महत्वाचं म्हणजे मगाशी एक बोलता विषय झाला की सर नवीन मुलांनी असेल किंवा नवीन जे डिग्री होल्डर आहेत त्यांनी नेटवर्क मार्केटिंग खरंच केलं पाहिजे का, तर माझं म्हणणं आहे यस, त्यांनी नोकरी करायच्या आधी 5 वर्ष नेटवर्क मार्केटिंग केलं पाहिजे. कारण की जगण्याचा जो मार्ग आहे फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये वापरतो. पहा मित्रांनो, असं म्हटलं जातं, सकाळीच एक विषय झाला दोन मीटिंग मध्ये की पुण्य कमवायचंय तर कसं कमवलं पाहिजे. बरोबर, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत ना, प्रत्येक धर्मानुसार वेगळे आहेत, प्रत्येक पंथानुसार वेगळे आहेत, प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार वेगळे आहेत. प्रत्येकाला काय वाटतं की मी अन्नदान केल्याने मी धर्म काय पुण्य कमवू शकतो, किंवा पैसे दिल्याने मी पुण्य कमवू शकतो. पण मित्रांनो ते पुण्य काहीच नाही, कारण की ते दिलं, पोटात गेलं, खर्च झालं, संपून गेलं, खरंच गेलं. आणि ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही. मग आपण काय केलं पाहिजे, तर मित्रांनो आज भारतामध्ये तुम्हाला ऐकून सुद्धा वाईट वाटेल की आज भारत हा डायबिटीसचा हब आहे सर. डायबिटीसची राजधानी भारत आहे, हृदय विकाराची राजधानी भारत आहे, हाडाच्या विकाराची राजधानी भारत आहे. केमिकलच्या जी काही केमिकलचा जो वापर केलाय आज आपण, त्याच्यामुळं मित्रांनो सगळ्यात जास्त आजार हे भारतामध्येच आहेत. कारण भारतामध्ये ते कायदे नाहीत जे बाहेरच्या देशात आहेत. पहा, तर त्याच्यामुळे हे लोक आजारी पडलेले आहेत. यातून जर रिटर्न बाहेर निघायचं असेल तर कमीत कमी मी तुम्हाला सांगतो अजून 50 वर्ष लागणार आहेत. किती? म्हणजे तुम्हाला अजून एक सांगायचं, कंपनी टिकेल नाही टिकेल ह्याचा प्रश्न मांडू नका. जोपर्यंत 50 वर्ष तुम्ही आहे, मी आहे, सर असणार आहे, तोपर्यंत प्रोडक्ट चालणार आहे. लक्षात आलं? म्हणजे कंपनी टिकेल यापेक्षा किती गरज आहे हे आपण बोलू. बघा, कारण की लोक काय बघतात माहिती आहे का, कंपनी बघू, टिकेल का नाही हे बघू. पण तुम्ही हे बघा ना, मार्केटला प्रॉब्लेम किती आहे. मार्केटचे इतके भयंकर प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतं मित्रांनो. कोरोना सारख्या आजारामध्ये लोकांनी घरं इकली, जमिनी इकली, सोनं इकलं, गाड्या इकल्या, अक्षरशः कर्ज काढले, पण लोक जगली जाऊन कोरोनामध्ये. बघा, म्हणजे हेल्थ सेक्टर किती मोठा आहे सर. हेल्थ सेक्टर एवढा मोठा आहे ना, एवढा पैसा आहे, जेवढा पैसा आहे जगामध्ये कुठं नाही. मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगायला आश्चर्य वाटेल की ह्या हेल्थ सेक्टरमध्ये 2 लाख कोटी रुपये फक्त 6 महिन्यामध्ये कमवलेले आहेत मेडिकल इंडस्ट्री. किती? 2 लाख कोटी. हा आकडा कमी नाही आहे. आपल्याला वाटतंय फक्त 2 लाख कोटी किती असतं, 1 कोटी म्हणजे किती, असे 2 लाख कोटी. लक्षात येत आहे का? तर मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की 24 कोटी लोक जी बेरोजगार आहेत त्या लोकांना संधी देण्याकरता, ज्या लोकांना 10, 20, 30 हजार रुपये पेमेंटमध्ये जी झिजच आहेत त्या लोकांना एक्स्ट्रा पेमेंट देण्यासाठी, आणि तुम्हाला सांगतो एक चांगलं फूड सप्लिमेंट ही जे की लोकांचं आयुष्य बदलू शकतं, यासाठी तुम्ही मी काम केलं पाहिजे. बरोबर ना? हा, आणि हे मिशन घेऊन उतरू. बघा, हे मिशन घेऊन उतरलं ना, एखाद्याला नोकरी द्या. बघा, नोकरी द्या म्हणजे काय, त्याला त्याच्या घरामध्ये पैसे जाऊ द्या, प्रोडक्ट जाऊ द्या, तो व्यक्ती खुश झाला, समाधानी झाला, तो तुमचा लाईफ टाइम तुमचे आभार मानणार आहे. ह्याच्या इतकं मोठं पुण्य कुठं आहे सर. बरोबर, तुम्ही 1000 दिले, 2000 रुपये दिले, त्यावेळेस दान द्यायला जाता, त्यावेळेस ते दान खरंच मित्रांनो ज्यावेळेस पोटामध्ये जातं, खर्च होतं, त्यावेळेस संपून जातं. म्हणजे दानाला पण एक लिमिट आहे, दान देण्याला पण एक लिमिट आहे. पण तुम्ही दान देत असताना मित्रांनो असं दान द्या की जो तो परत व्यक्ती आठवला पाहिजे. जसं की जीवदान. पहा, आपल्या कंपनीच्या माध्यमातून जसं की सरांना सर 2014 साली माने डॉक्टर सर असताना तुषार शिंदे नावाचे माझे मित्र होते, त्यावेळेस आम्ही हे प्रोडक्ट वापरलं होतं. म्हणजे हे सांगायचा उद्देश सर आहे, ओळख आहे किंवा वापरलेला आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की प्रोडक्ट 15 वर्षापासून आहे, अजून 50 वर्ष. जर आज केमिकल बंद केलं तर 50 वर्ष असेल. केमिकल बंद होणार आहे का?
होणार आहे? नाही. एसी बंद होणार आहे? गाड्या बंद होणार आहेत का? केमिकलचे दवाखाने बंद होणार आहेत बाहेरचे? नाही ना, तोपर्यंत आपलं चालणार आहे. त्याची काळजी करू नका. फक्त मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही फक्त आपण ह्या 3 गोष्टीसाठी काम करू. आपण हेल्थ इंडिया म्हणजे हे मिशन घेऊन उतरू की प्रत्येक घरामध्ये आपण काय करू, एक चांगलं प्रोडक्ट देऊ, 24 कोटी लोकांना बेरोजगारातून मुक्त करू. आणि त्याच्यानंतर मित्रांनो की सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासारखं पुण्य कुठं नाही. ओके, तर जास्त वेळ न घेता आता मगाचा जो विषय आहे का नाही सर, की मुलांनी शिकलं पाहिजे. पहा, फक्त डिग्री होल्डर सर तयार झाली. आपल्या भारतात इतकी फालतू एज्युकेशन सिस्टम ह्या जगात कुठे नाही. का माहित आहे का? तुम्हाला एक किस्सा सर सांगतो की जी गोष्ट बघा सर, समजा एखाद्या व्यक्तीला 500 रुपये कमवायचे असतील तर किती शिकावं लागतं? पर डे जर 500 कमवायचे असेल तर किती शिकावं लागतं माहित आहे कोणाला? नाही, 18 ते 20 वर्ष शिकावं लागतं 500,000 रुपये कमवायला. किती? पण एकमेव नेटवर्क इंडस्ट्री अशी आहे की तुम्ही पहिल्या दिवशी अगदी 10,000 काय 1,00,000 रुपये सुद्धा कमवू शकता. मग ह्याच्या इतकं चांगलं कुठं आहे सर? म्हणजे ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. नेटवर्क इंडस्ट्रीची पॉवर समजून घ्या, नेटवर्क इंडस्ट्रीची गरज काय आहे समजून घ्या. मित्रांनो, कितीतरी कंपन्या उभा राहिल्या स्टार्टअपच्या नावाखाली. 2016 पासून 2022 पर्यंत सर सरकारनं जवळपास कितीतरी 5 लाख कोटीच्या आसपास खर्च केले सर पैसे. पण त्यातून एकही स्टार्टअप भविष्यात युनिकॉर्न झालं नाही. का झालं नाही? कारण त्यांना टीम मॅनेजमेंट कधी जुळलं नाही, लोकांचा व्हाय क्लिअर करणं कधी सर जुळलं नाही, लोकांना जोडणं कधी जुळलं नाही. त्यामुळं ती लोक काय झाली सर, स्टार्टअप बंद पडले. म्हणजे नवीन व्यक्तीला जर जॉईन होऊन समजा त्या व्यक्तीनं जर 5 वर्ष नेटवर्क मार्केटिंग केलं, 10 वर्ष केलं, तर त्याला ही सगळं जाणवून येतं सर. त्याच्यामध्ये लीडर डेव्हलपमेंट होते आणि मगच तो व्यक्ती काहीतरी करू शकतो. आपल्या भारतामध्ये एज्युकेशन सिस्टम सर एवढी फालतू आहे ना की जे फक्त तुम्हाला क्लर्क किंवा एक साधा चपरासीच होऊ शकतो, एवढंच शिकू शकतो. पण जीवनामध्ये नेटवर्क मार्केटिंग असेल किंवा आपली जी कंपनी असेल तर ही तुम्हाला एक चांगला लीडर घडवणार आहे. त्यानंतर चांगलं तुमचं एक व्यक्तिमत्व घडवणार आहे. ह्याच्या इतकं दुसरं चांगलं काहीच नाही. ओके, तर जास्त वेळ न घेता फक्त आपण या 2-3 मिशनवर उतरूयात. 24 कोटी लोक बेरोजगार आहेत, त्यांना आपण काम देऊयात, त्यांच्या हाताला काम देऊयात. जी लोक आजार आहेत त्यांचे लाखो रुपये आपण प्रोडक्टच्या माध्यमातून वाचवूयात. आणि हा सर्वसामान्य लोकांमध्ये काय करूयात, आपण त्यांचं पेमेंट वाढवूयात, त्यांना एक दिशा देऊयात. ओके, तर एवढंच नक्की आपण एवढंच बोलतो. धन्यवाद सर.